kononeu, vinoam Adonai Eloheinu alenu umase adenu konona alenu umase adenu kononeu. लास्ट टाइम मी शूर घेतली तेव्हा आपण आता ओमेरचे दिवस चालू आहेत. लाख बा ओमेरचा दिवस होता लास्ट टाइम, मला वाटते लास्ट वीकला. आणि तेव्हा मी रबी शिमोन बर योखाय बद्दल बात केली. आज बेजरात हशेम मला श्मुएला नबी बद्दल बात करायची आहे. आणि मी जेव्हा श्मुएला नबी बद्दल प्रिपेअर करत बघितला तेव्हा बघितलं की अजून दोन मोठ्या माणसांची दिवस आहेत या टायमांमध्ये. आजचा दिवस शुभ दिवस मानले जातो, कारण कबालाप्रमाणे जेव्हा आपण सेफिरात ओमेर मोजतो आजचा 41 वा दिवस आहे. संध्याकाळी तो अजून एक दिवस होईल, म्हणजे इंडियाला ऑलरेडी दुसरा दिवस लागला, पण इथे 41 दिवस 41. आणि आपण हप्ते पण काउंट करतो, तर 5 हप्ते आणि 6 दिवस. 6 कबालाप्रमाणे येसोदचा दिवस असतो. आणि या वेळेला आज येसोद शेबे येसोद म्हणून इम्पॉर्टंट मानले जातं. हसिदीम आजच्या दिवशी तहानून पण बोलत नाही. ते लास्ट वीक होतचे दिवस होते. या वीक उद्यापर्यंत, म्हणजे तुमच्या उद्यापर्यंत ते येसोदचे दिवस होतात. कबालाचे 7 स्फिरोत असतात, त्याच्यामधले आजचा मागच्या हप्त्यामध्ये होता होद, आणि ह्या हप्त्यामध्ये येसोदचे दिवस. तर आज येसोद शेबे येसोद, तर आजचा दिवस एकदम शुभ दिवस मानले जातो. तर मला आज श्मुएला नबी बेजरात हशेम बद्दल बात करायची होती, आणि ती मी करीन बेजरात हशेम. पण आज श्मुएला नबीचा दिवस खरा उद्या संध्याकाळी होईल. आणि ते बेन हशमाशोतला वारले. बेन हशमाशोत मध्ये दिवस आणि रात्राच्या मध्ये, तर कोण एक दिवस नंतर करतो, कोण एक दिवस पहिले करतो. पण त्याच्या पहिले जास्त मी श्मुएला नबी बद्दल बात करेन. पण त्याच्यामध्ये दोन अजून महान माणसं आहेत, त्यांचा दिवस येतो. एक रामखाल, आजचा दिवस बुधवार. इकडे रामखाल यांची पुस्तकांमधनं ते फेमस आहेत. आणि त्यांचं नाव रब्बी मोशे लुसाटो अलावा शलोम. त्यांची पुस्तकं, फेमस पुस्तकं मेसिरात यशारीम. इथे ह्या शिवरींमध्ये तुम्ही शिकल्या असतील मेसिरात यशारीम. प्लस त्यांचं पुस्तक देरेख हशेम, हे फंडामेंटल ज्युइश थॉट ची पुस्तकं, ज्यांना आपल्या धर्माबद्दल माहिती पाहिजे, कसा आपला धर्म चालतो, कसा कसा स- कुठच्या कुठच्या प्रश्नांची उत्तरं रामखाल कडनं भेटतात. त्यांचं अजून पुस्तक माझी वायर दात थुना पण त्यांचा पुस्तक आहे. तर त्यांचं आज खाफ वाव इयार चा दिवस असतो. जेव्हा महान माणसांचा दिवस असतो त्या दिवशी त्यांच्या पुस्तकांमधनं काय ना काहीतरी शिकले जायत असतं, झालेला शुभ मानले जातो. आणि ते आपल्यासाठी ममलीच तोफ करतात खुदासमोर. म्हणून कोणाला जर टाइम असला त्यांनी मेसिरात यशारीम किंवा देरेख हशेम या पुस्तकांमधनं आज त्याची थोडीशी ज्ञान घेतली पाहिजे. रामखालची केबेर तिबेरियाला आहे. जर तुम्ही राबी अकिबाच्या केबेरला माहिती असेल, राखेल राबी अकिबा त्यांची कबर आहे, त्याच्याच बाजूला रामखालची कबर आहे. येशिवोत मध्ये रामखालची पुस्तकं शिकली जातात. ती एकदम फंडामेंटल मानली जातो. त्यांचं पुस्तक मेसिरात यशारीम खूप फेमस आहे. आणि तो स्टार्टिंग ते एंड पासून शिकवले जातो. त्याच्यामधली एक छोटीशी हे की तिकडे एक ब्रायता आहे तलमुदामधली म्हण, जी रब्बी पिनखास बेन याईर यांची एक म्हण घेऊन त्यांनी तो पुरा पुस्तक मेसिरात यशारीम लिहिलेला आहे.
तिकडनं त्या म्हणमधनं शिकतो की तोरा मेविया लिदे दिवेकुस तोरा मेविया लिदे, सगळा चालू होतो तोराच्या शिक्षणापासून, तोराच्या ज्ञान घ्यापासून. आणि नंतर मग तोराचं ज्ञान घेत गेल्या गेल्याबद्दल शेवटी आपण रुआख कोदेशच्या स्टेजला आणि त्याच्यानंतर तिखियाता मेथीमला आपण परत उठू. पण सगळा चालू होतो तोराचं ज्ञान घेतण्यापासून. तर तिकडनं हा पुस्तक देरेक हशेम मध्ये रामखालनी एक चॅप्टर लिहिला आहे, इम्पॉर्टन्स ऑफ तोरा, स्टडी लर्निंग तोरा. स्टडी रॉंग वर्ड आहे, लर्निंग तोरा बोलते जातात. आणि मेसिरा देशांमध्ये पुरा पुस्तक तोराचं ज्ञान घेण्यापासून, तोरा लर्निंग पासून माणूस हळूहळू हळू पुढे जाऊ शकतो. आणि तो एवढा महान बनू शकतो की तो तिखियात मेथीम, जेव्हा मेलेली माणसं परत उठतील पुढच्या फ्युचरमध्ये, त्या स्टेजला तोराच्या ज्ञाननी, तोराच्या लर्निंगनी तो एवढा पुढे जाऊ शकतो. आणि ते रामखालनी, मोशे खाईम लुसाटूनी एम्फोसिस करून त्यांच्या पुस्तकांमध्ये बरोबर शिकवलेले आहे. तर कधी हिलुला असतो, जेव्हा या महान लोकांचा दिवस असतो, तो लोक बत्ती लावतात, त्यांच्या पुस्तकांमधनं जे लिहिलेले आहेत पुस्तकांमधनं ज्ञान घेतात त्या दिवशी. आणि ते सदिक आपल्या खुदाकडे आपल्यासाठी ममलीच तोफ करासाठी हे करतात. अजून एक महान माणसांचा दिवस आहे जे एकदम पूर्वच्या जनरेशन मध्ये नाही, पण फक्त एक दोन जनरेशन पहिले होते. त्यांचं नाव आहे श्लोमके मिझविल, झविल रबी. आणि त्यांची कबर येरुशलेमला आहे. ते वारले 1948 ला, जेव्हा वॉर ऑफ इंडिपेंडन्स होत होता त्यावेळेला. आणि त्यांनी विल विल लिहिलेला की जर वॉर टायमामध्ये जर माझा हे जीव जाईल तर मला फार मध्ये गाडाला जाऊ नका. पण त्यांनी सांगितलं कुठं त्यांना गाडाचं. आणि त्यांनी तिकडे एक अरब लोकांचा गाव होता, तिकडे गाडले गेले. आज तो अरब गाव नाही आहे, पण तिकडे एक कब्रस्तान झालाय. आणि माणसं जातात त्यांच्या कबरीवरती सोमवार, गुरुवार आणि सोमवार, शनी खामिशी शनी, आणि नमाज करतात. आणि रबी मिझविल ममलीच तोफ बादेनो इचल बोरे ओलाम असं मानले जातं. चिकार चिकार मी पर्सनल माणसांचे गेलेला आहे, ज्याला जिवूक पाहिजे, ज्याचं लग्न व्हायचं आहे, ज्याला मूल पाहिजे, अशा साठी रबी मिझविलच्या कबरावरती जातात. मंडे, तीन तीन दिवस एका पाठोपाठ, सोमवार, गुरुवार आणि सोमवार. तर ही एक इम्पॉर्टंट हे अनाउन्समेंट. प्लस आता मी शमुएल नावी बद्दल बात करीन. शमुएल नावी, नवी म्हणजे प्रॉफेट, हे जजेसच्या काळामध्ये होते. आपण पिरके आवोत बोलतो, पिरके आवोत मध्ये मोशे किबेल तोरा मी सीना आहे. मोशेकडनं तोरा योशुआकडे गेला, योशुआकडनं एल्डर्स आणि जजेस त्यांच्याकडे गेला, त्यांच्याकडे आला. आणि त्यांच्यापासून पुरा इस्रायल मानवतीला तोरा स्प्रेड झाला. तोराचं ज्ञान, तोराचे नियम शिकवले गेले. तर शमुएल नबी हे जजेस मधलं एंड जजेस होते. त्यांच्यानंतर मला वाटते अजून एक जज आहे नाथान. शमुएल नबीचं पुस्तक शमुएल, मला वाटते दोन पुस्तकं आहेत तनाख मध्ये. आपली 5 पुस्तकं खुमाश, आणि नंतर मग जजेस, प्रॉफिट्स, अशी त्याच्यामधली लास्ट 2 प्रॉफिट मला वाटते शमुएल नावीचे आहेत. शमुएल नावीच्या वेळेला त्यांनी शाऊला मेलेकला राजा बनवला. आणि नंतर शाऊला मेलेकच्या नंतर त्यांनी दाविदा मेलेकला राजा बनवला. ते जवळजवळ
ते 52 वर्ष 52 वर्षामध्ये ते वारले. आणि ते वारले बेन हशमाशोत. बेन हशमाशोत तल्मुदामध्ये लिहिलेलं आहे सफेक योम सफेक लायला. आपल्याला बरोबर माहिती नाही तो दिवस आहे की रात्र आहे. तर ह्या टायमाला जर कोण मुलाचा जन्म झाला तर त्याचा विचारायला लागतं एक्झॅक्ट टाइम कधी तो निघाला आईच्या पोटातनं, आईकडनं. तर त्याचे 8 दिवस मुलगा असला तर 8 दिवसामध्ये 8 दिवसाला सुनता करायच्या असतात. तर ते 8 दिवस कशी कॅल्क्युलेट केली पाहिजे. जर तो गुरुवारी, तो जर शुक्रवारी संध्याकाळी त्याचा त्याचा तो त्याचा जन्म झाला तर कसा केला पाहिजे, त्याचे वेगळे वेगळे नियम आहेत. त्याच्याबद्दल मला नाही बात करायची, कारण तो एक मोठा एक टॉपिक आहे. आणि जो मोचाय शब्दातला तो त्याचा हे झाला जन्म झाला तर कसं घ्यायचं. जर जुळी झाली, एक एक जुळीमधला एक पोरगा एक एक मिनिट आधी जन्म झाला, 1 मिनिट नंतर झाला, तर एकाच्या सुनता 1 दिवसा होतील, एकाच्या सुनता दुसऱ्या दिवशी होतील. एक असा पण टाइम येईल की तो शुक्रवारी नाही, त्याचा जन्म शुक्रवारी संध्याकाळी झाला बेनाशमा शोधला तर तो शुक्रवारी पण नाही करू शकत, शब्दातला पण नाही करू शकत, पण त्याच्या सुनत्या रविवारी होतील. असा पण येतं. तर तो बेन आशमासूद असा टाइम असतो की तो जे तलमुदामध्येच लिहिलेला आहे, मसेकत शब्दात मध्ये खूप वेळा लिहिलेला आहे सफेक योम सफेक लायला. तर बेन हशमासूदच्या वेळेला शमुएला नबीचा जीव निघाला. ते 52 वर्षाचे होते. तर शमुएला नबी यमलीच तो बालेनू. शमुएला नबीनी कधीच कोणता कधी घेतला नाही. आणि त्यांनी पब्लिकच्या फंड मधनं पण कधी काय घेतला नाही. आणि त्याचं कारण असं सांगितलं गेलेलं आहे की माणूस जेव्हा त्याच्याकडे धन येतो तर तो दुसऱ्या माणसाच्या वरती गावा प्राऊडनेस करतो. आणि शुमोयला नावे एवढे एवढे सिंपल होते ते कधी कधी पणा गावा गावतानूत कधी केला नाही. आणि म्हणून त्यांनी कधीच कोणच्याकडनं कायच घेतला नाही. म्हणून जेव्हा त्यांचा दिवस असतो आणि ज्याला ज्याला काय काय पाहिजे असेल, रेफुआ शिदूक अरेखुत यामी ब्राखा असला खराबा, तर ते शमुएला नावीच्या नावाने बत्ती लावतात, मशिदीमध्ये बत्ती लावतात. त्यांच्या कबरेवरती जाऊन, त्यांची कबर येरुशलेमला आहे रामा, असं त्यांचं असा प्लेस आहे, अशी अशी बेडी आहे तिला रामा बोलले जाते आपल्या शास्त्रामध्ये. तिकडे त्यांची हे आहे. जेव्हा आपण येरुशलेमला येतो नॉर्थ एंट्रन्स एअरपोर्ट वरना टेलअवीव वरना आणि येरुशलेमला चढायला चालू होतो, तर लेफ्ट हँड साईडला केबर शिमोला नावाची केबर दिसत होती. आजकाल तिथे बांधले गेलेले आहे तर दिसते नाही दिसते मला माहिती नाही. पण जवळजवळ 10 वर्षापूर्वी, 5-10 वर्षापूर्वी नेहमी येरुशलेमच्या जायला एंट्रन्सला लेफ्ट हँड साईडला लांबून रमोत ह्या नेबरहूडच्या वरती शमोला नावाची खेबेर दिसत गेली होती. खूप अरब लोक पण ते येतात नमाजीला. आणि त्यांच्या दिवशी लोक जेवण करतात त्यांच्या नावानी, कारण की त्यांनी त्यांच्या जीव जेव्हा ते जिवंत होते त्यांनी कधीच कधीच त्यांनी कोणता काय घेतला नाही. आणि जेव्हा आता आपण त्यांच्या नावाने देतो तर ते आपण बोलतो का शमोला नवी यमलीस तो वदाय यमलीस तो बाधेनू. कारण ते कोणताच काय फेवर घेत नाही, ठेवत नाही. आणि म्हणून शमोला नावीचा दिवसाच्या वेळेला खूप त्यांच्या नावाने काय ना काहीतरी केला जातो. शमुएला नाविलाचा एवढे महान होत का, कसे झाले, काय झाला, ते हिस्ट्रीमध्ये जसं सांगितलं आहे. जजेसच्या टायमामध्ये एंड जजेसच्या वेळेला होते. त्यावेळेला मिसर देशामधनं येऊन खूप वर्ष झालेली एरेच इस्रायलमध्ये बेने इस्रायल राहत होते. आणि त्यां फिलिस्टिनी लोकांबरोबर युद्ध चाललेला, लढाई चाललेली. बेता मिकदाश नव्हता पण मिशकान होता. मिशकानमध्ये कोहेन गादोल, त्यावेळेला कोहेन गादोल होता एलिया कोहेन आणि त्याची 2 मुलं होफनी आणि पिनखास, जी आपल्या मिशकानमध्ये काम करत होती, मिशपोनमध्ये आबोदा करत होती. ज्याला त्यावेळेला
तीन वेळा जी आपली खागीम असतात, सुक्कोत, शावोत, पेसाख, तीन वेळा क्लाल इस्रायल जेव्हा तहारामध्ये असतील तेव्हा ते मिश्कानला यायचे, येरुशलेमला यायचे, अर्पण आणायची अँड सो ऑन. त्यावेळेला एक नवी होते, त्यांचं नाव होतं एल्काना. त्यांना दोन बायका होत्या. एकीचं नाव होता पेनिना. पेनिनाला जवळ 8 का 9 मुलं होती. 9 मला वाटते, 8 9 मला वाटते, 8 का 9 मुलं होती. पण त्यांची लाडकी बायको खाना, हन्ना आपण बोलतो मराठीमध्ये, तिला मूल नव्हतं. तिचा पण खूप वर्ष ती होती. दरवेळेला जेव्हा ते येरुशलेमला यायचे आपल्या बायको मुलांना घेऊन आणि अर्पण करायला, जस ज्याला ज्याला जेवढी मुलं आहेत त्याप्रमाणे त्या बाईला बाईला अर्पण करायला चान्स भेटतो. आणि खानाला एक पण मूल नव्हता म्हणून तिला एक पण चान्स भेटत नव्हता. तिच्यासाठी ती ती खूप दुःख होती आणि तिला तिला मूलची जरूरत होती, तिला मूल पाहिजे होता. त्यावेळेला लढाई होत होती फिलिस्तीन लोकांबरोबर बेने इस्रायलची. आणि त्यावेळेला आकाशवाणी आली आणि बोलली की ह्या टायमाला एक नेशामा उतरेल शमाईनमधनं, आकाशातनं, आणि तो मूल होईल आणि तो मूल एकदम महान होईल आणि तो फिलिस्तीन बरोबर लढाई करायला आपल्याला मदत होईल, इस्रायल लोकांना मदत करेल. त्या टायमाच्या सर्व बायका ज्यांना मूल व्हायच्या बायका होत्या त्यांना ते नमाज करायला लागले की मला हा मूल होऊन दे. त्यावेळेला खानाला मूल नव्हता आणि खाना खूप नमाज करायला लागली. आणि ती शॉर्ट मध्ये आपण वतील पल्ले खाना बोलतो नमाजच्या पहिले, ती खानाची प्रेयर आहे. सिदूर मध्ये सकाळी नमाजच्या पहिले आपण वत्तील पल्लेल खाना वतोमार आलास लिबी तलमुदाप्रमाणे आपण नमाज कशी करायची ती खानापासून शिकतो. ते वतील पलेल खाना आणि खानाने नमाज केली. तिची सवत पेनिना ला 8 का 9 मुलं होती. आणि दरवेळेला तिला जेव्हा मूल व्हायचे आता खानाला अचूब सॅडनेस व्हायचा. आणि खानानी एकदा जेव्हा ते लोक येरुशलेमला आली अर्पण करायला, मिष्कान, आरोन हा कोदेश, जिथे 10 आज्ञाच्या पाट्या होत्या, आणि त्यात पवित्र इथे आली आणि ते एका रात्री नमाज करायला लागली खाना का मला मूल होऊन दे. आणि जशी तिने नमाज केली ते वत्तील पलेल खानामध्ये लिहिलेला आहे. आणि तो हफ्तारा आपण वाचतो रोष हशानाला. रोष हशानाला एक एक दिवशी आपण आपण साराचा पण वाचतो पराशामध्ये. आणि हफ्तारा एका दिवशी, रोष हशानाचे 2 दिवस असतात, एका दिवशी हफ्तारा खानाच्या बरोबर वत्तील पलेल खानाचा हफ्तारा वाचतो. कारण दोघी सारा आणि खाना हे यांना मूल होत नव्हता आणि त्या नमाज करून करून त्यांना मूल झाला. दोघांना मूल कन्सीव्ह झाला रोष सणाच्या दिवशी. म्हणून दोघांचा हफ्तारा दोघांचा हे पोर्शन रोष सणाला आपण वाचतो, एक पराशामध्ये आणि एक हफ्तारामध्ये. आणि तो मूल जो प्रॉमिस केले गेलेला आकाशवाणीने, तो मूल श्मुएल खानाला झाला. तो मूल लहानपणापासून खानानी शपथ नाही काय त्याला बोलतात, तिला मूल होईत नव्हता आणि तिने
ती जेव्हा नमाज करायला गेली मिशकानमध्ये, तेव्हा एली या कोहेननी तिला बघितला. एली हे हाय प्रिस्ट कोहेन गादोल होते, आणि त्यांनी बघितला का ही बाई डुलत डुलत तोंडामधनं उच्चार नाही काढत, पण तिचे लिप्स हलतात. तर त्यांना वाटलं का ही कोहेन गदोलकडे दोन स्टोन्स असतात, आणि त्याच्याकडनं त्यांना समजतं काय चाललंय, प्रश्नाचं उत्तर येतं. तर त्यांना आला 3 लेटर्स, आणि त्यांनी तो ट्रान्सलेट केला शिकोर. शीन खाफ रेश शिकोर. पण त्यांनी हा रॉंग त्यांची सिक्वेन्स बघितली. खरा ती सिकोर नव्हतं, शिकोर नाही केला पाहिजे होता. शीन काफ रेश आला, ते हे होता कशेर. शिकोर शीन काफ रेश, आणि जर त्याला मिक्स केला तर ते खूफ रेश, खूफ शीन रेश, खशेर. कशेर म्हणजे कोशेर. ही बाई कोशेर आहे, ही बाई चांगली आहे. त्यांना वाटला काय ती शिकोर आहे, शिकोर म्हणजे दारू पिलेली बेवडी आहे. पण नंतर मग त्यांना समजला काही बाई कशेर आहे, आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला का तुला मूल होईल, पण तो मूल तू मला देशील देवाच्या कामासाठी. आणि तसा 9 महिन्यानंतर रोशुशनाला ती रोशुशनाला ती कन्सीव्ह झाली, आणि शमुएला नबीचा जन्म झाला. नंतर मग जेव्हा शमुएला नबी मोठा झाला, तेव्हा खानाने त्याला मिशकान, जिथे कोहेन गादोल एली कोहेन आणि त्यांची 2 मुलं खुफनी आणि पिनकास होती, ती पवित्र मंदिर नव्हता, पण तेव्हा पवित्र मिशकान होता, आणि मिशकान मध्ये त्याला आणले गेले. शमुएला नबीला जेव्हा खुदा मिशकान मध्ये बात करत होता, खुदाची हशेमची शखीना होती तिथे, तर शमुएला नबीला ऐकायला येत होते जे हशेम बोलायचे, आणि एलिया कोहेन यांना ऐकायला येत नव्हता. त्याच्यामधनं एलिया कोहेनला समजला का हा मुलगा खूप महान मुलगा आहे, हा खूप मोठा होईल, हा खूप पवित्र मुलगा आहे, कारण ह्याला खुदाची बात ऐकायला येते. त्यांना समजलं का हा मोठा होऊन नावी म्हणजे प्रॉफिट होईल, आणि तसाच घडले. त्या टायमाला मेलेख नव्हता इस्रायल राज्यामध्ये, मेलेख राजा नव्हता, पण त्यावेळेला जजेस होते. जर कोणची 2 माणसामध्ये भानगड आहे तर ते जजेस कडे यायचे. त्यांना जर माणसांना तोरा शिकायचा आहे तर जजेस कडे यायचे. त्यावेळेला त्याच्या जजेसचा टाइम देवोराच्या वेळेला, देबोराच्या नवऱ्याला तोराची ज्ञान नव्हता, तर देबोरा त्यांना तिच्या नवऱ्याला बत्तीला वाती घेऊन मिशकानला येरुशलेमला पाठवायचे, आणि तिकडे ते जजेसकडनं, दुसऱ्या जजेसकडनं, मेल जजेसकडनं तोराचं ज्ञान घ्यायचे. त्यांचं नाव होता बाराक. बाराकला तोराची ज्ञान पहिले माहिती नव्हती, पण त्यांची बायको देवोरानी त्यांना मिशकानमध्ये पाठवून, आणि तिकडे तोराचं ज्ञान घेऊन ते ज्ञानी झाले. तसाच त्या काळी शमुएला नबीच्या वेळेला, एलिया कोहेनच्या वेळेला, हा समय असा होता जिथे आपल्या जमातीमध्ये राजा नव्हता, पण जजेस होते. शमुएला नबीला जज मानले जातं. जसा मी एकदा एक्सप्लेन केलेला, की आजच्या टायमाला रुआखा कोदेश नाही आहे. रामखाल, त्यांचं नाव पहिले मगाशी घेतलेला, ते सांगतात की आजचा काळ म्हणजे आरी आरी या कदोसच्या नंतरचा काळ. आरी या कदोस जवळजवळ 400 कितीतरी वर्षापूर्वी होते, जवळजवळ 300 काहीतरी, जवळजवळ 400 वर्षापूर्वी होते. त्यांना ते लास्ट होते ज्यांना रुआखा कोदेश होता. आज जर कोण काय बोलतो
तर त्याला केएन रुआख हाकोदेश बोलले जातात. सिमिलर टू रुआख हाकोदेश बट नॉट रुआख हाकोदेश. रुआख हाकोदेश आरिजालच्या वेळेला थांबले गेला. पण आरिजालच्या पहिले रुआख हाकोदेश होता, म्हणजे खुदाची बात केली ते त्यांना समजायची आणि ती लोकांना सांगायची. त्याच्या पहिलेच्या काळामध्ये जेव्हा पवित्र मंदिर होता त्यावेळेला नवी प्रॉफिट होते. प्रॉफिट जेव्हा रात्री झोपायचे किंवा जेव्हा त्यांना झोप यायची तेव्हा त्यांना विजन यायची, त्यांना स्वप्नासारखा विजन यायची आणि त्यांना खुदा त्या विजन मध्ये येऊन सांगायचे काय होणार आहे, कसा होणार आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि त्याला नेव्हिया बोलतात, नेव्हिऊद बोलतात. त्याला प्रॉफिट, त्याला बोलतात विजन, नेवुआ. अजून त्याच्या पाठी गेला हिस्ट्रीमध्ये जवळजवळ 3300 वर्षापूर्वी जेव्हा मोशे रब्बेनी होते, तर मोशे रब्बेनू हे सगळ्यात मोठे प्रॉफिट मानले जातात. कारण त्यांना हा नेवुआ फक्त रात्रीचाच दिसत नव्हता, पण दिवसाच्या उजेडामध्ये त्यांना नेवुआ यायचा. त्यांना खुदा सांगायचे काय केला पाहिजे, काय होणार आहे, कोणला काय बोलला पाहिजे, कसा होईल पुढे. आणि त्याला म्हणून मोशे रब्बेनूला सगळ्यात मोठा नावी बोलले जातं. मोशे रब्बूच्या नंतर जे नावी होते त्यांना विजन फक्त रात्री, फक्त झोपामध्ये यायचा. त्याच्यानंतर आरिजाल पासून रुआह कोदेश, सॉरी, बेत पवित्र मंदिर असताना नावी होते. आणि पवित्र मंदिरचा नाश झाल्यावरती ती नेवुआ रुआख हाकोदेश सारखी झाली. रामखालच्या पुस्तकामधनं आपण समजतो जो तोराचं ज्ञान घेत 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 पुढं पुढं स्टेप 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 वरती जाईल तो मॅक्सिमम नेवुआ पर्यंत येऊ शकतो. आज नेवुआ नाही तर खेन नेवुआ, आणि नंतर मग तिखियाता मेथी मध्ये ते परत उठतील. पण चालू होतो तोराच्या ज्ञाननी, हे आपल्याला रामखाल पासून समजतो. तर श्मुएला नावीला परत गेल्यावरती श्मुएला नबी हे नावी होते. पसूक मध्ये श्मुएला नबी मोशे आरोन यांच्या बरोबर धार्मिकतामध्ये मानले जातात. श्मुएला नबी हे लेवी होते. लेवी म्हणजे आपला बाप लेवी, तसा त्याचा बाप, त्याचा आजोबा, आजोबा, पंतू पंतू, लेवी पासून मोशे रब्बेनू हे लेवी होते. आणि कोहानीम पण लेवीम पासून येतात. तर श्मुएला नबी लेवीचा नातू कोराख त्यांची त्यांची त्यांच्या त्यांचा ग्रँड चिल्ड्रन मधना होते. आता आपण पराशा बमितबार चालू करू या शब्दात पासून. आणि बमितबार मध्ये पराशा कोराख येईल. कोराख खूप महान माणूस होता. त्याचा खजन मोशे रब्बेनो आणि आरोना कोहेन होता. त्याचा आजोबा पंतू तो होता लेवीचा. आणि त्याला वाटला तो खूप महान माणूस आहे. आणि त्यांनी रुआह कोदेशनी पुढचा फ्युचर बघितला. आणि त्यांनी बघितला काय माझा पंतू श्मुएल तो नावी होईल आणि तो शकुल के मोशे व आरोन असा त्यांनी त्यांनी हिशोब केला. कारण त्यांनी रुआह कोदेशनी बघितला तर श्मुएल खूप महान होईल, एवढा महान होईल का त्याच्याबद्दल तनाखमध्ये शास्त्रामध्ये लिहिले जाईल की तो मोशे आणि आरोनच्या लेवलशी मोठा होईल. आणि ते बघून तो रुआख कोदेश बघून कोराखला एकदम प्राऊडीनेस झाला आणि त्याच्यामुळे तो पडला. आणि म्हणून त्यांनी मोशे रब्बेनू बरोबर मखलोकेत केले, मोशे अरे आनोर बरोबर मखलोकेत केले. आणि ते हा पुस्तक आता आपण शब्बातला चालू करू बमितबार आणि कितीतरी पराशानंतर
कोराखच्या पराशामध्ये होईल आणि तो कोराख जमीन खुलली आणि तिकडे तो मारले गेला जमिनीमध्ये. कब जिवंत कब्र तोराची ही मिस्टेक होती का त्यांनी रुआख कोदेश मध्ये बघितला का माझा पंतू होईल शमुएल नबी आणि तो मोशे आणि आरोनशी मोठा होईल. एवढे महान शमुएल नबी होते. जिथे शमुएल नबी जे कबर आहे त्या तनाखमध्ये शास्त्रामध्ये लिहिल्या त्या 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 जागेला रामा बोलले जातात. शमुएल खुदानी शमुएल नबीला पहिला राजा शाऊल मेलेक त्याला बनवायला सांग शाऊलला राजा बनवायला सांगितला. शाऊल बिन्यामीन मधला होता. शमुएल नबीनी खुदाची हे ला प्रश्न नाही विचारला, कारण आपल्याला माहिती आहे राजा यहूदा मधला येणार आहे. पण त्यांनी शाऊल अमेलेकला राजा बनवला. त्यावेळेला जसं त्यावेळेला लढाई चाललेली होती फिलिस्टिनी लोकांबरोबर. आणि एली हा एली कोहेन गदोल होता. त्याची मुलं होफनी आणि पिनखास राजा बनाच्या पहिले ते जी लढायला गेली आणि त्याची दोनही बोरं मारले गेली. तेव्हा शमुएल नबीला नेबुआ आला की याची दोन मुलं मारले गेली. आणि त्यांनी ते एलिया कोहेनला सांगितला. एलिया कोहेन काय बोलले नाही, कारण त्यांची दोन मुलं मारले गेली लढाईमध्ये. पण नंतर मग शमुएल नबी तनाखमध्ये आपण शिकतो एलिया कोहेनला समजला की मिशकानमध्ये जो आरोना कोदेश होता, तो कबाट होता जिथं आपले पवित्र 10 आज्ञाच्या पाट्या आणि ते फुटलेल्या 10 आज्ञाच्या पाट्या जे मोशे रब्बेनी पहिले आणलेली आणि ती दुसऱ्या पाट्या त्या आरोना कोदेश मध्ये होत्या. आणि ते आरोना कोदेश फिलिस्तीनी लोकांनी आपल्याकडनं चोरून घेऊन गेली. ते जेव्हा त्यांना समजला तर एलिया कोहेनला शॉक बसला आणि त्यांनी त्यांचा जीव गेला. एलिया कोहेन हे शमुएल नबीचे रेबी होते. त्यांनी तोराचा ज्ञान शमुएल नबीला दिला. पण शमुएल नबी खूप महान झाले एवढा का त्यांना खुदाची हाक ऐकायला येत होती, एलिया कोहेनला ऐकायला येत नव्हती. जरी ते कोहेन गादोल होते, पण मिशकानमध्ये जी बात हशेमनी केली ती शमुएल नबीला ऐकायला येत होती. त्याच्यामधनं आपल्याला समजतो की शमुएल नबी खूप महान झाले. ही गोष्ट का सांगितली, नंतर मग जेव्हा शमुएल नबीनी शाऊल मेलेकला राजा बनवला, शाऊलला राजा बनवला. आणि नंतर मग खूप वर्षानंतर लढाई चालत राहत होती फिलिस्टिनी लोकांबरोबर. तिकडे दावीद आणि गोलियातची गोष्ट पण आहे मधी. पण एक असा समय आला, आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेला आहे की अमालेक जो एसावचा पंतू आहे त्याला मारले पाहिजे. काय तो आपल्याला सतवतो, तो आपल्याला धार्मिक मार्गावरती मधना लांब करायला बघतो. हर एक पिढीमध्ये एसावचा हा पंतू अमालेक आपल्याला त्रास देत असतो. जेव्हा मिसर देशाच्या बाहेर इस्रायल इस्रायल निघाली तर पहिला लढाई करायला अमालेक आला. जरी तो आपला एसाव आणि याकूब भाव होती, सख्खे भाव होती, ते लोक तेउमीम होती, एका आईची होती एका बापाची होती. पण ते लोक एक दुसऱ्या बरोबर सारखी लढत होती. एसाव सारखा याकोबाला त्रास द्यायचा. एसावाचा पण तू अमालेक हा पहिला लढाई करायला आला आपल्यावरती. मिसर देशाच्या बाहेर आल्यावरती किर्यात यासूफच्या नंतर ऑन द वे टू एरेच इस्रायल इस्रायल वरती पहिली लढाई केली अमालेकनी. पुरा जग इस्रायल लोकांना घाबरून होता. पण अमालेक आपला खजन भाव असला आणि त्यांनी आपल्याला पाणी आणि आणि खाणा आणायला पाहिजे होता. त्याच्याऐवजी
त्यांनी आपल्यावरती लढाई करायला हे केला. आणि म्हणून शास्त्रामध्ये अमालेकला ठार मारून मारून टाकायला ची आज्ञा आहे. जेव्हा एरेच इस्रायलमध्ये इस्रायल लोक आली आणि ते शमूएला नावीच्या वेळेला आणि शाऊल अमेलेकच्या वेळेला, अमालेकचा नातू राजा होता, त्याचं नाव होता आगाग. आणि लढाईमध्ये खुदानी शमूएला नावी थ्रू सांगितले शाऊलला काय आगागला आणि त्याच्या माणसांना लढाईमध्ये मारून टाकला. लढाई जेव्हा झाली, शाऊल अमेलेक जितला. त्यांनी पुरुष मारली, पुरुष आणि बायका त्या अमालेकच्या मारली. पण त्यांची जी गाई बैल होती ती मारली नाही. शमूएला नावीनी सांगितलं त्याला, शाऊल अमेलेकला, काय सगळा जेवढं जिवंत आहे, प्राणी आहेत त्या लोकांची सगळ्यांना मारून टाक. पण त्यांनी शाऊल अमेलेकनी त्यांची गाय बैल मारली नाही. काय झालं, लढाई जेव्हा झाली आणि ते लोक आगाग हारत राहिली, तर ते लोकांनी जादूगिरी करून स्वतःला बैला आणि गायींमध्ये लपले गेले. आणि त्या रात्री ती बैला आणि गाय परत पुरुष आणि स्त्री झाली. आणि त्या आगाग राजाकडनं ते त्याच्या बायको बरोबर त्या लोकांनी रात्री मूल बनवला. आणि म्हणून नंतर मग हामान राशा, पुरीमच्या स्टोरी मधला हामान राशा, त्याच्या त्याची पिढी झाली. त्याच्या आजोबांचा जन्म त्या त्या टायमापासून झाला. जर त्या आगागाला ठार मारून त्याच्या प्राण्यांमध्ये आणि सगळ्यांना मारून टाकला असता, तर नंतर मग हमान नाही झाला असता. आणि पुरीमच्या वेळेला आपल्याला ठार मारायचा होता हमान आणि त्याच्या लोकांनी, तशी गत नसती आली. हे बोलायचं शमूएला नावीवरती काय कनेक्शन, की शमूएला नावीला नेवुआ भेटलेला आणि त्यांनी सांगितलं शाऊल अमेलेकला की हे लोकांना सगळ्यांना मार, ह्या अमालेकच्या नातूला, आगागा राजाला, आणि त्याच्याबरोबर त्याची बायका पोरांना पण ठार मार. आणि त्याची जे गाय बैल आहेत त्याला पण मार. पण त्यांनी नाही मारला. आणि म्हणून शाऊल अमेलेकचा राज्य त्याच्याकडनं काढून घेतले गेला. शाऊल अमेलेक आणि त्याची मुलं पण मेली लढाईमध्ये. आणि तो राज्य शमूएला नावीनी दाविद अमेलेकला दिला. दाविद अमेलेक एसाव सारखा आदोमी होता. आदोम म्हणजे लाल लाल त्याची केस, ब्लॉन्ड केस. आणि शमूएला नावीला वाटला का हा माणूस आदोमी आहे, लाल लाल आहे, एसाव हा राशासारखा, हा कसा राजा बनू शकतो. पण खुदानी शमूएला नावीला सांगितलं का नाही, हा आदोमी आहे पण हा सन्हेद्रीन मध्ये बसल, हा इस्रायल लोकांचा राजा होईल, तू त्याला राजा बनव. आणि तेव्हा त्यांनी दाविद अमेलेकला राजा बनवला. ह्याच्यामधनं शिकतो आपण की शमूएला नावीनी खुदाची सगळ्या आज्ञा पाळल्या, बरोबर ऐकला त्यांचा, आणि कधी त्यांच्यावरती प्रश्न नाही दिला, प्रश्न नाही केला. जसं सांगितलं, शमूएला नावीची आई खाना यांनी नमाज करून त्याला मुलगा आणला शमूएल जगामध्ये. तिला मुलं नव्हती होईत आणि तेव्हापासून तिला मुलं व्हायला लागली. म्हणून ज्याला चांगली मुलं पाहिजे असतील तो खानाची प्रेयर करतो, वतील पल्लेल खाना. आता आपण रोश खुदेश मोचाय शब्दातला रविवारी रोश खुदेश होईल. रोश खुदेश सिवान, हफ्तारा आहे मखार खोदेश, बोलतो आपण रोश खोदेश सिवानला. आणि शमूएला नबीची जशी प्रेयर आहे आपण वतील पलेल खाना बोलतो, तशीच एक प्रेयर आहे श्लाह कादोशची. आणि ती प्रेयर आपण एरेव रोशा खोदेशला करतो. यावेळेला एरेव रोश खोदेश शब्दातला येईल, म्हणून आपण तो शुक्रवारी ती प्रेयर बोलतो. आणि त्याला बोलतात फिलात अशला,
की आपली मुलं चांगली होऊन दे, चांगल्या मार्गावरती जाऊन दे. आणि त्याला बोलतात फिला तशला, ती आपण बोलतो. त्याचा कनेक्शन मोला नावी बरोबर नाही आहे. पण जसं खानानी नमाज केली वतील पनेल खानामध्ये, ज्या बाईला मूल होईत नसल ती वतील पनेल ची प्रेयर बोलतो, ची नमाज हे करते. पण आपण दरवेळेला सकाळी शाखरीच्या पहिले वतील पनेल खाना बोलतो. तो एक शिरा तिला एक शिरा बोलले जातात. 5 शिरा आहेत. एक शिरा आपण शिरा रोज बोलतो शाखरीत मध्ये. एक आजियाशीर मोशे, जेव्हा किर्यात यामसूफ झाला त्यावेळेला आज याशीर मोशेची प्रेयर बोलली ती शिरा बोलली गेली. आणि ती आपण रोज सकाळी शाखरीत मध्ये बोलतो. आणि त्याच्या पहिले शाखरी चालू व्हायच्या पहिले आपण वतील पलेल खाना बोलतो. हे 2 शिरा इम्पॉर्टंट आहेत. स्पेशली की खानानी हे केली वतील पलेल खानाची प्रेयर आहे, तिकडनं आपण कशी नमाज केली पाहिजे ती आपण खानापासून शिकतो. अँड सो ऑन. म्हणून मी आज हे केलं की शमोयला नावीलाच्या बद्दल बात करायला. ह्याच्याबद्दल कोणाला काय प्रश्न आहेत का? मी जरा आता ब्रेक करतो. 5-6 जवळजवळ 15 मिनिटं आहेत. कोणी चॅट मध्ये लिहिलेलं काय? अच्छा, 1 सेकंड. Jump to the latest. 1 second. ओके. ह्या शो नंतर मग शिमोनचा गेमारा क्लास आहे पुरुषांसाठी. तो खाना move my camera. Let me see. There's a sun in the background. No, I put a cloth. 1 second. Put a curtain. Anybody else on the chat? Yeah. कोण? बोला. एनिबडी? कोणाला काय विचारायचं होता? तर एलिया कोहेनला कसा समजला की खाना शिकोर नाही? कारण त्यांचा जर उरीम आणि तुरीम हे 2 स्टोन्स असतात. तिथेच त्यांना समजला. त्याच्यावरती त्यांना असा दाखवले गेला खशेर. त्यांना वाटला शिकोर, कारण त्यांचे ओतिओ त्यांचे अल्फाबेट हिब्रूमध्ये सेम आहेत. शिकोर आणि कशेर सेम आहेत. एक प्लेस चेंज झाल्यावरती कशेर शिकोर शिकोर बनू शकतो किंवा शिकोर कशेर बनू शकतो. खानाला हा मूल कसा झाला? तो नवसाचा मूल होता शमुएल. आणि तिने प्रॉमिस केला की हा मूल मी खुदाच्या कामासाठी देन. आणि तिने जसा मूल मोठा झाला शमुएल, तो तिने बेत अमिकदाशला आणला. बेत अमिकदाश नव्हता, मिश्कानला आणला आणि एलीला दिला आणि सांगितलं की तू माझा पोराला मी नवस केलेला की मी देवाला देन, तर हा घे, हा माझा पोरगा घे. आणि म्हणून तो महान शमुएला नावी म्हणून तिला मूल झाला शमुएल. आणि तो खूप मोठा झाला. तो 3 वर्षाचा होता जेव्हा तिने हा मूल एली कोहेन गदोलाकडे आणला. तेलीम मध्ये आपण बघतो चॅप्टर
सादिक तेत 99 पसूक शेष 99 चे माझ्याकडे तेलीम आहे जिथे सांगितलं गेलेलं आहे की श्मुएलशी मोशे आणि आरोन चॅप्टर 99 आपण बोलतो आशे मालाख आपण बोलतोय जे लेखून लेखाला आशेम शब्बातला तिथे मोशे व आरोन बेकोहानाव उश्मुएल कोरेशेमो कोरीम एल हशेम वेहू यानेम तिथे मोशे आणि आरोन आपल्या कोहानिम सारखे आहेत आणि श्मुएल ह्यांचं नाव मोशे आणि आरोन सारखा महान आहे असं आपण तेलीम मध्ये लिहिलेलं आहे तिकडे कोराखने रुआख कोदेशनी बघितला आणि म्हणून कोराखचा हिशोब प्रॉब्लेमॅटिक झाला तर बेजरात हशेम आपण आता श्मुएल नावी बद्दल शिकलो थोडा रामखाल बद्दल बात केली रब मोशे लुसाटो श्लोमके मिजविल बद्दल बात केली तर बिस्कुता चदिकीम शेयमलीच तो वालेनू बादेनू आपल्याला बरखत हो ब्रखाव यातला रब्बा मेरुबा यो बिस्कुता चदिकीम आपण चदिकीमला नमाज नाही करत पण त्यांचा स्खुत मागतो त्यांचा स्खुतचा उपयोग करतो त्यांच्या पुण्याचा उपयोग करून आपण खुदाकडे हरेकाला काय काय पाहिजे ते मागतो आणि बेजात हशेम श्मुएल नवी अमलीस तो वालेनो शिलानु ब्रखा व अतलाखा रब्बा मेरुबा व कोल इन्यानीम सियाता दिशमाया so if nobody has any questions I will stop here आज आज रामखालचा दिवस होता श्लोमके मेजविलचा दिवस होता उद्या संध्याकाळी श्मुएला नावीचा दिवस शब्बात बमिदबार चालू होईल पराशा बमिदबार सेफेर बमिदबार चौथा पुस्तक आणि नंतर मग मोचाय शब्बात रविवारी रोश खोदेश रोश खोदेश आणि रोश खोदेश सिवान आणि नंतर मग खाग शाबुओत 6 दिवसांनी वाव सिवान खाग शाबुओत जो शुक्रवारी होईल नेक्स्ट वीकला रविवारी रोश खोदेश शुक्रवारी खाग शाबुओत थर्सडे इव्हनिंगला आणि शब्बात आणि योम तोव शबुओतचा योम तोव आणि शब्बात एका पाठोपाठ आहेत म्हणून एरेव रोश खोदे एरेव योम तोव एरेव खाग शबुओत ला एरूफ तफशिलीन केली पाहिजे ज्याच्याने आपण जर काय जेवण केला योम तोवला तो जेवण आपण शब्बातला वापरू शकतो हरेकाने जरी जेवण नाही जरी जेवण तयार असला तरी पण एरूफ तफशिलीन केली पाहिजे जसे 613 आपल्याला मिtzvot आज्ञा तोरामध्ये आहेत तसेच 7 आज्ञा आपल्याला देराबानान आहेत जे आपण त्याच्यामधलं ती सात आज्ञापैकी एक आज्ञा एरूफ तफशिलीम योम तोफच्या पहिली केली पाहिजे ज्याच्याने आपण पहिला दिवस दुसऱ्या दिवसापर्यंत खाऊ शकतो इंडियाला 2 दिवस योम तोफ होईल म्हणजे शुक्रवार आणि शनिवार शब्बात आणि योम तोफ संगती येईल पहिला दिवस योम तोफ आणि दुसरा दिवस शब्बात बरोबर येईल त्याची मेक अ नोट ऑफ दिस थँक यू एव्हरीबडी फॉर जॉईनिंग बेजरात हशेम 7 वाजता मला वाटते राबी शिमशोनची गेमारा शिवर होईल आय एम गोइंग टू एंड नाव मला मिनखाला जायची आहे थँक यू सो मच if any questions email whatsapp me thank you for joining the shiur תודה רבה. שבת שלום גם. שבת שלום וחודש טוב מבורך. וחודש מבורך. שמח. We don't meet. David, thank you.